नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. तर आपण पाहत आहोत वेगवेगळ्या राशींच्या व्यक्तींसाठी कोणकोणते जो वैवाहिक जोडीदार योग्य आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सिंह राशी. सिंह राशी एक राजा राशी आहे. ग्रहांचा राजा रवी, आणखी तो सिंह राशीचा स्वामी. त्यामुळे हे लोक स्वच्छंदी जीवन जगणारे, आणखी इतरांना आज्ञा देणारे, राजासारखे वागणारे, सर्व सोयी यांना लागतात, आणखी नोकर चाकर देखील लागतात. त्यामुळे या राशी इतरांच्या आज्ञेमध्ये सहसा राहत नाहीत. त्यांना इतरांच्या खाली काम करायला जमत नाही. इतरांच्या हाताखाली काम लावले तरी हे त्या ठिकाणी टिकणार नाहीत. तर अशा सिंह राशीबद्दल जाणून घेऊया. पहिली राशी मेष पाहूया. सिंह आणखी मेष राशी दोन्ही अग्नी राशी आहेत. त्यामुळे त्या एकमेकांना पूरक ठरू शकतात. दोघांकडे पण एनर्जी आहे. आणि दोन्ही राजा राशी आहे मित्र राशी आहेत. आणखी दोन्ही राशीचे स्वामी हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये चांगली केमिस्ट्री जुळू शकते. आणखी यांचा विवाह सफल होण्याची शक्यता जास्त आहे. या दोघांचे स्वभाव मिळते जुळते असू शकतात. त्यामुळे यांच्यामध्ये विवाह टिकू शकतो. आणखी त्यामुळे सिंह आणखी मेष यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली वृषभ राशी. वृषभ राशी ही शुक्राची राशी आहे. आणखी रवी शुक्र हे काही मित्र नाही आहेत, परंतु परमशत्रू नाही आहेत. आणखी शुक्राची राशी ॲडजस्टिंग राशी आहे, प्रेमळ राशी आहे. कोणाबरोबर पण जुळवून घेऊ शकतात. वृषभ राशीवाले वृषभ राशी आज्ञाधारक असतात, मेहनत करणारे असतात. त्यामुळं सिंह राशीवर यांचे जुळण्यास हरकत नाही. परंतु इतर गुण आपल्याला पाहणे आवश्यक आहे, इतर योग पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर आली मिथुन राशी. मिथुन राशी आणखी रवी. मिथुन राशी आणखी सिंह राशी, रवी आणखी बुध. मिथुन ही बौद्धिक राशी आहे. त्यांच्याकडे अफाट बुद्धी असते, आणखी त्यामुळे त्यांना बुद्धीचा अभिमान देखील असतो. अभिमान म्हणावे नाही तर गर्व पण असतो. त्यामुळे सतत आज्ञा पाळणे त्यांना जमत नाही. त्यामुळे रवी खाली त्यांना राहणे इतके सोपे नाही आहे. त्यामुळे रवीच्या माणसाबरोबर त्यांना विवाह करणे योग्य नाही. त्यामुळे सिंह राशीबरोबर मिथुन ही राशी मॅच होत नाही. आणखी शत्रुग्रह आहेत. त्यानंतर कर्क राशी. कर्क या राशीचा केंद्र योग होतो. त्यामुळे यांच्यामध्ये तितके सहज जमणार नाही. रवी आणखी चंद्र याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे यांच्यामध्ये तितकेसे वितुष्ट होणार नाही. रवी उग्र आहे तर चंद्र हा शांत आहे. त्यामुळे यांच्यामध्ये जमायला हरकत नाही. रवी आणि चंद्र यांचा संबंध डे टू डेच असतो, नेहमीच आहे, जवळचा संबंध आहे. आणखी चंद्र हा प्रेमळ आहे आणि रवीच्या सावली घाटी असतो. त्यामुळं चंद्राची रास कर्क ही सिंहाबरोबर जुळून घेईल. आणखी त्यामुळे त्यांच्यामध्ये इतकी समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे कर्क आणखी सिंह यांचा विवाह देखील जुळवण्यास हरकत नाही. त्यानंतर आली कन्या आणखी सिंह. कन्या ही पुन्हा एकदा बौद्धिक राशी आहे. आणखी त्याच्यामध्ये अग्नितत्वही आहे थोडेफार, परंतु या राशी देखील बुद्धिमान असतात, विचार करून वागणाऱ्या राशी आहेत. त्यांची अफाट बुद्धी असते. त्यामुळे त्यांना पण दुसऱ्याच्या अंमलाखाली काम करण्यास जमत नाही, आणखी आवडतही नाही. सिंहाच्या अंडर कन्या राशीला राहणे शक्य वाटत नाही. शत्रुग्रहाच्या राशी आहेत. त्यामुळे दोघांमध्ये विवाह न जुळवलेलेच बरे. त्यानंतर आली तुला राशी. तुला राशी ही 7 नंबरची राशी आहे. म्हणजे दोघांमध्ये लाभयोग होतो. तुला ही शुक्राची राशी आहे. आणखी रवीबरोबर त्यांचे एवढे वाईट संबंध नसतात. रवीबरोबर सिंह म्हणजे रवीबरोबर शुक्राचे संबंध इतके वाईट नसतात. त्यामुळे तुला आणखी रवी यामध्ये जर बाकी गुण व्यवस्थित जुळत असेल तर विवाह जुळण्यास हरकत नाही. त्यानंतर आली वृश्चिक राशी. सिंह आणि वृश्चिक पुन्हा एकदा इथे केंद्र तयार होतो. परंतु सिंह आणखी वृश्चिक या दोन्ही मित्र ग्रहाच्या राशी आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये तितकेसे वितुष्ट येणार नाही. आणखी दोन्ही राशी एकमेकांना पूरक ठरू शकतात. एक जलराशी आहे, दुसरी दोघांच्या अपोजिट आहेत. त्यामुळे एकमेकांना ते शांत करू शकतात, भांडण झाले तर मिटवू शकतात. त्यामुळे वृश्चिक आणखी सिंह यामध्ये विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली धनुराशी. धनुराशी मित्र राशी, गुरुची राशी आहे. त्यामुळे सिंहाबरोबर त्यांचे जमण्यास तितकेसे अवघड नाही. बरेच
द्विस्वभावी राशी आहे, तरी धनु देखील धनु देखील अग्नितत्वाची राशी आहे. त्यामुळे सिंहाबरोबर त्यांना जुळवण्यास तितकीशी समस्या येणार नाही. त्यामुळे सिंह राशी आणखी धनुराशी यांचे इतर गुण पाहून विवाह जमवण्यास हरकत नाही, त्यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर मकर राशी शनीची राशी आहे. आणखी सिंह ही रवीची राशी आहे. रवी आणि शनी हे परमशत्रू आहेत, पिता पुत्र परमशत्रू असतात. आणखी त्यामुळे त्या दोघांमध्ये तसा समन्वय होणे खूप कठीण आहे. ॲडजस्टमेंट करावे लागतील आणखी तरच त्यांचा विवाह करून उपयोग आहे. जर तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला जमत असतील आणखी बाकी गुण जुळत असेल तर मकर आणखी सिंहाचा विवाह संकटकालीन निर्णय घेऊन करण्यास हरकत नाही. त्यानंतर कुंभ राशी पुन्हा एकदा बौद्धिक राशी, वायू राशी आणखी अग्निराशी. वायूमुळे अग्नी जास्त भडकू शकतो. त्यामुळे कुंभ ही बौद्धिक राशी जोडीदार म्हणून सिंहासाठी योग्य नाही. जर राजा असेल तर त्याच्या खाली राजाकडे बिरबल किंवा मंत्री या व्यक्ती बनू शकतात, परंतु वैवाहिक जोडीदार बनणे त्यांना योग्य नाही. त्यांच्या विचारामध्ये तफावत असेल आणखी त्यामुळे त्यांचा संसार व्यवस्थित चालणार नाही. त्यानंतर आधी मीन राशी ही पुन्हा एकदा मित्राची राशी आहे. सिंह आणखी मीन, परंतु या दोघांमध्ये षडाष्टक योग होतो. त्यामुळे मीन आणखी सिंह यांचा विवाह करणे योग्य वाटत नाही. त्याचबरोबर मकर आणखी मीन या दोन्ही सिंह राशीबरोबर षडाष्टक योग करतात. त्यामुळे या दोघांचे विवाह ज्योतिषशास्त्रानुसार वर्जच आहेत. त्यामुळे यांचा विचार न करणे योग्य. प्रीती षडाष्टक असेल तर त्यांच्यामध्ये भांडण आणखी प्रेम होईल. आणखी मृत्यू षडाष्टक असेल तर त्यांच्यामध्ये सतत भांडण होईल. तर मित्रांनो, ही होती माहिती सिंह राशीच्या वैवाहिक जोडीदाराबद्दल. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवन प्रकाश चॅनल सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, पुन्हा भेटूया कन्या राशीसह. तोपर्यंत राम राम. जय श्री स्वामी समर्थ.